मुंबईच्या लालबाग परळ परिसरात आज सकाळी 9:30च्या सुमारास साईबाबा पंत मुंबई पब्लिक स्कूल येथे ऑक्सिजन सिलेंडर फुटल्यामुळे भीषण आग लागली। सध्या आगीला आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आले। त्याच दरम्यान या घटनेची पाहणी करण्यासाठी स्थानिक आमदार अजय चौधरी आले असताना त्यांच्याकडून आरोप करण्यात आला आहे की C1 कॅटेगरीमध्ये ही शाळा असताना शाळा बंद करण्यात आली आणि शाळा पुनर्रचित महानगरपालिका करणार होती। मात्र आता फक्त स्टंटबाजी सुरू आहे असा आरोप आमदार अजय चौधरी यांनी केला। तसंच भाजप पदाधिकारी शलाका पाटील यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले, करोना काळापासून हे सर्व सिलेंडर या शाळेत आहेत आणि करोना काळात कोणाची सरकार होती आणि लोकप्रतिनिधी कुठल्या पक्षांचे होते, त्यांनी हे सिलेंडर का नाही इथून हटवले असा सवाल शलाका पाटील यांनी उपस्थित केला आहे। संजीवनी वैजल, आम्ही मुंबईकर, 24 तास, मुंबई।